हॅलो हाय. बघा आज तुमच्यासाठी छान घेऊन आलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि पटकन शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. चला मी तुम्हाला छान काकडीची कोशिंबीर दाखवते. स्किप न करता बघायचं आहे. छान काकडी बारीक चिरून घ्यायची, दही फेटून घ्यायचं, शेंगदाण्याचं कूट लागणारं साहित्य बघा दाखवते मी. दही छान फेटून घ्यायचं, ताजं दही घ्यायचं. ही कोशिंबीर ना म्हणजे इतकी छान लागते, तुम्ही कधीही खाऊ शकतात. माझी फेवरेट आहे. आणि जर समजा कधी तुम्हाला म्हणजे वेट लूज करायचं आहे, आठवड्यातून 1-2दा जरी घेतली ना खूप फरक पडतो. दरदरीत शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, दही घ्यायचं, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, काळं मीठ आणि काय फोडणीला हिंग, जिरं एवढंच लागतं, बाकी काहीच नाही. फक्त फोडणीसाठी गॅस वापरायचा आपल्याला, बाकी काहीच नाही. पण ट्रस्ट मी एवढी सुंदर लागते नाही. याच्यात साखर नाही, वाटले तर टाका. दही आंबट असेल तर, जर ताजं दही असेल तर साखरेची सुद्धा गरज पडत नाही. छान मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तेल ठेवलेलं आहे फोडणीला मस्त. आणि फोडणी अशी छान चरचरीत करायची बरं का. छान जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हिरवी मिरची अशी चुरचुर फोडणी व्हायला पाहिजे. त्या फोडणीची ना चवच वेगळी येते. खरं भाज्यांनाही तसंच आहे. कशीही करा तुम्ही भाजी, पण फोडणी अशी छान बसायला पाहिजे. मेन हिरो जो असतो ना आपला स्वयंपाकातला, ती असते फोडणी. बघा मी मोहरी टाकली आहे तेलामध्ये. आणि हो, तेलच वापरायचं आहे. तुपाची फोडणी नाही द्यायची कधीही कोशिंबीरला. दही भातलाही ना तेलाचीच फोडणी द्यायची, तुपाची कधीच द्यायची नाही. चला दादा ताई, आपल्या चॅनलला बघा थोडेच हे बाकी आहेत आता सबस्क्रायबर. 700 सबस्क्रायबर होऊन गेले. 200साठी मला माझं चॅनल हे होऊन जाईल. प्लीज लवकर लवकर ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल माझ्या यूट्यूब चॅनल, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा प्लीज. हिरवी मिरची टाकली, कढीपत्ता टाकला, बघताय तुम्ही सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवायला आहे. छान हिंग आवर्जून टाकायचं. हिंगामुळे ना आपल्या पोटाचा छान असतं, पोटासाठी हिंग. म्हणून हिंग कुठल्याही फोडणीमध्ये हिंग वापरायचंच. मी तर खूप वापरते हिंग. सगळ्याच भाज्यांना हिंग माझा असतोच. मला सर्दीमुळे माझा व्हॉईस थोडासा हे राहिला आहे, पण व्हिडिओ मला टाकायचाच होता. म्हणून कसं काय असे ना म्हटलं, व्हिडिओ टाकायचाच आहे मला. तर झाली आहे, मी त्याच्यात टाकून दिलेलं आहे. आणि असं फोडणी ना आधी करून नाही ठेवायची. जर तुम्हाला बसायचं आहे, आता खायचंच आहे, तेव्हाच तुम्ही हे सगळं मिक्स करून ठेवा. नाहीतर मग त्याला पाणी सुटतं, मग ती मजा नाही राहत, क्रंचीनेस नाही राहत काकडीला. मग ती सगळी चालत जाते. शेंगदाण्याचं